नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. कालच्या भागामध्ये आपण प्रूफ सिद्धता म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. सिद्धता दोन प्रकारच्या आहेत. एक आहे प्रत्यक्ष सिद्धता आणि दुसरी आहे अप्रत्यक्ष सिद्धता. तर आता ही जी सिद्धता आपण बघणार आहोत ही प्रत्यक्ष सिद्धता म्हणजेच डायरेक्ट प्रूफ. हा जो प्रकार आपण बघणार आहोत हा बघणार आहोत डायरेक्ट प्रूफ. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे पाहत, जो गुणधर्म आपण काल हे बघितलं होतं की जो गुणधर्म आपल्याला सिद्ध करायचा आहे त्या गुणधर्माला प्रमेय किंवा थेरम असं म्हणलं जातं. जो गुणधर्म आपण सिद्ध करणार आहोत त्या गुणधर्माला प्रमेय किंवा थेरम असं म्हणलं जातं. मग या ठिकाणी आपल्याला जो थेरम दिलेला आहे, द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. द अपोजिट अँगल्स विरुद्ध कोन. अपोजिट अँगलचा अर्थ होतो विरुद्ध कोन. अपोजिट अँगल जे आहेत त्याचा अर्थ होतो विरुद्ध कोन. म्हणजे दोन रेषा जर एकमेकींना छेदलेल्या असतील तर होणारे विरुद्ध कोन एकरूप असतात हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग आता हे सिद्ध करताना कोणतंही प्रमेय ज्या वेळेस आपल्याला सिद्ध करायचं आहे त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण प्रमेय सिद्ध करताना आपल्याला काही गोष्टी काही मुद्दे हे क्रमाने मांडावे लागतात. यातली पहिली असते आकृती, दुसरं असतं पक्ष किंवा त्यालाच गिव्हन असं आपण म्हणतो, तिसरा मुद्दा असतो टू प्रूव्ह किंवा साध्य, टू प्रूव्ह किंवा साध्य, चौथा असतो रचना किंवा कन्स्ट्रक्शन किंवा रचना. हे काही प्रमेयांमध्ये आपल्याला करणं फार गरजेचं असतं. जिथं कन्स्ट्रक्शन करण्याची किंवा रचना करण्याची गरज नाही तिथं ते करायचं नाही आहे. रचना याचा अर्थ असा होतो किंवा कन्स्ट्रक्शन याचा अर्थ असा होतो की एखाद्या आकृतीमध्ये जर आपल्याला काही बदल करायचा असेल तर तो बदल म्हणजे कन्स्ट्रक्शन किंवा रचना. आणि पाचवा मुद्दा असतो तो असतो सिद्धतेचा. आणि मग सिद्धतेमध्ये आपण जे काही तार्किक विश्लेषण करणार आहे ते मुद्देसूद मांडावं लागतं आपल्याला या सिद्धतेमध्ये. म्हणजे सगळ्यात प्रथम महत्त्वाचं आहे आकृती. तुम्ही एखादं प्रमेय पाठ केलं, समजा हेच प्रमेय आहे, द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. दोन रेषा एकमेकींना छेदल्या असता होणारे विरुद्ध कोन एकरूप असतात. हे प्रमेय हे तुम्ही पाठ केलं. पाठ केल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला हे प्रमेय परीक्षेला विचारलं जाईल आणि तुम्ही हे प्रमेय आकृती न काढता लिहिलं, कुठलीही आकृती काढली नाही आणि प्रमेय लिहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं ते प्रमेय विचारात घेतलं जात नाही. आणि म्हणून आकृती ही प्रमेयामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. थोडक्यात आकृतीला आपण त्या प्रमेयाचा आत्माच म्हणू. आकृतीशिवाय कुठलंही प्रमेय सिद्ध करता येत नाही. म्हणून आकृती ही अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे प्रमेय एकदा वाचल्यानंतर त्या प्रमेयावरून आपल्याला आकृती काढणं जमलं पाहिजे. मग आता काय प्रमेय? द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स. अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स. आता ह्या टू इंटरसेक्टिंग लाईन्स ज्या आहेत ह्या आपल्याला काढाव्या लागणार आहे. आणि त्या इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे दोन एकमेकींना छेदणाऱ्या रेषा आपल्याला काढाव्या लागणार आहेत. आणि त्या रेषांमुळे होणारे जे अपोजिट अँगल्स आहेत म्हणजे विरुद्ध कोन आहेत ते एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजे आपल्याला प्रथमतः काय काढावं लागणार आहे? आकृती काढावं लागणार आहे. आपण आकृती काढूया.
मग आता आकृती काढण्यासाठी आपल्याला दोन इंटरसेक्टिंग लाईन्स घ्याव्या लागतील. ही एक लाईन झाली, त्यानंतर ही दुसरी लाईन झाली. आणि आता या ज्या दोन लाईन्स आहेत, या दोन लाईन्सला आपण नाव देऊया. ए बी ही एक लाईन आहे आणि पी क्यू ही दुसरी लाईन आहे. आणि ह्या दोन्ही लाईन एकमेकींना ओ बिंदूमध्ये छेदतात असं मानू. झालं. टू इंटरसेक्टिंग लाईन्स, ह्या दोन लाईन्स आहेत, एकमेकींना छेदणाऱ्या दोन रेषा एकमेकींना छेदल्या असता, म्हणजे इथं दोन रेषा एकमेकींना आपण छेदलेल्या दाखवलेल्या आहेत. याच्यामध्ये आकृती झाली. आता आपल्याला येईल पक्ष किंवा गिव्हन. आता पक्ष किंवा गिव्हन म्हणजे पुढचा जो मुद्दा आहे तो आहे गिव्हन. यालाच आपण म्हणतो पक्ष. यालाच आपण म्हणतो पक्ष. मग पक्ष काय आहे? म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला काय दिलेलं आहे, काय दिलेलं आहे आपल्याला? टू इंटरसेक्टिंग लाईन्स दिलेल्या आहेत. मग दोन रेषा एकमेकींना छेदल्या असता हे दिलेलं आहे. मग दोन रेषा कोणकोणत्या आहेत? तर ए बी आणि पी क्यू. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लाईन ए बी अँड लाईन पी क्यू intersect at point O such that O is in between A and B and O is in between P and Q. आणि हेच आपल्याला मराठीमध्ये कसं लिहिता येईल? मराठीमध्ये लिहिताना तर हेच आपल्याला कसं लिहिता येईल? रेषा ए बी व रेषा पी क्यू परस्परांना ओ बिंदूत छेदतात. ओ बिंदूत छेदतात. आणि ओ हा बिंदू ए आणि बी च्या दरम्यान आहे, तसेच ओ हा बिंदू पी आणि क्यू च्या दरम्यान आहे. आता साध्य, त्यालाच आपण म्हणतो दुसरा मुद्दा आपल्याला लिहायचा आहे साध्य. टू प्रूव
आणि त्यालाच आपण म्हणतो साध्य. आणि साध्य काय करायचंय? काय करायचंय साध्य? द अपोजिट अँगल्स फॉर्म टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. सारख्याच मापाचे आहेत. अपोजिट अँगल कसे आहेत? सारख्याच मापाचे. होणारे विरुद्ध कोण एकरूप असतात. मग विरुद्ध कोण कोणते आहेत या ठिकाणी? तर कोण ए ओ पीचा विरुद्ध कोण येतो? बी ओ क्यू. आणि कोण ए ओ क्यूचा विरुद्ध कोण येतो? कोण पी ओ बी. म्हणजे आपल्याला पहिलं काय साध्य करायचं आहे? पहिलं जे साध्य करायचं आहे ते काय करायचं आहे आपल्याला? कोण ए ओ पी एकरूप म्हणजे अँगल ए ओ पी कॉन्ग्रुएंट अँगल बी ओ क्यू. आणि दुसरं काय साध्य करायचं आहे आपल्याला? दुसरं साध्य करायचं आहे आपल्याला अँगल ए ओ क्यू कॉन्ग्रुएंट अँगल पी ओ बी. ही विधानं आपल्याला साध्य करायची आहेत. आणि मग आता या ठिकाणी एक रेषा आखून घेऊया. रेषा आखून घेतली. आता आपल्याला लिहायची आहे सिद्धता. म्हणजेच प्रूफ. आणि यालाच आपण म्हणतो सिद्धता. आता ही प्रूफ काय आहे? या प्रमेयाची सिद्धता देताना आपल्याला रचनेची गरज नाही. आता फक्त आपण कोणते गुणधर्म वापरणार आहे ते बघायचं आहे. पहा, आपल्याला काय करायचं आहे? पहिलं विधान अँगल ए ओ पी कॉन्ग्रुएंट अँगल बी ओ क्यू. अँगल ए ओ पी अँड अँगल बी ओ क्यू हे कॉन्ग्रुएंट एकरूप आहेत हे दाखवायचं आहे. मग त्याच्यासाठी कोणत्या गुणधर्माचा वापर करता येईल? तर आपण या ठिकाणी जर बघितलं की अँगल ए ओ पी आणि अँगल ए ओ बी म्हणजे कोण ए ओ पी आणि कोण ए ओ क्यू ही दोन्ही रेषीय जोडीतील कोण आहेत. पहा, ही जी आहेत ही दोन्हीही रेषीय जोडीतील कोण आहेत. आणि म्हणून आपल्याला म्हणजे लिनियर पेअर अँगल आहेत. आणि म्हणून आपल्याला काय सांगता येईल? सम ऑफ लिनियर पेअर अँगल इज 180 डिग्री. रेषीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. हा गुणधर्म आपल्याला माहिती आहे. आणि मग 180 अंश असते म्हणजे अँगल ए ओ पी. बघा या ठिकाणी अँगल ए ओ पी आणि अँगल ए ओ क्यू यांची जर बेरीज केली तर ती 180 अंश येईल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल? पहा, अँगल ए ओ पी म्हणजेच कोण ए ओ पी प्लस अधिक अँगल ए ओ क्यू इज इक्वल टू 180 डिग्री. काय कारण असेल याचं? कोण ए ओ पी अधिक कोण ए ओ क्यू बरोबर काय आहे? 180 अंशाचा आहे. म्हणजे याचं कारण काय असणार आहे? अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर. त्यालाच आपण म्हणतो
त्यालाच आपण काय म्हणतो, थोडंसं या बाजूला सरकून घेतो म्हणजे आपल्याला जागा पुरेल. अँगल्स इन लिनियर पेअर, त्यालाच आपल्याला त्याचंच कारण काय देता येईल, रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन. त्यानंतर पुढचं विधान, या विधानाला वाटलंच तर आपण विधान क्रमांक 1 म्हणू. या विधानाला काय म्हणायचं आहे, विधान क्रमांक 1. आता दुसरं विधान, जसं हे दोन कोन रेषीय जोडीतील होते त्याच पद्धतीनं हे दोन कोन सुद्धा रेषीय जोडीतील आहेत. म्हणजे अँगल AOQ आणि अँगल QOB हे सुद्धा रेषीय जोडीतील आहेत. आणि मग या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल अँगल AOQ प्लस कोन AOQ अधिक अँगल BOQ कोन BOQ इज इक्वल टू 180 डिग्री. आणि याला म्हणू आपण विधान क्रमांक 2 म्हणू. आणि याचं सुद्धा कारण काय येणार आहे, अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर. यालाच आपण मराठीमध्ये पुन्हा कोणते कोण म्हणता येईल, रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन. आता 1 आणि 2 ह्या दोन विधानांचा जर आपण विचार केला, अँगल AOP प्लस अँगल AOQ इज इक्वल टू 180 डिग्री. कोन AOP अधिक कोन AOQ बरोबर 180 अंश आहे. अशाच पद्धतीने अँगल AOQ प्लस अँगल BOQ इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच कोन AOQ आणि कोन BOQ ची बेरीज 180 अंश आहे. म्हणजे उजवी बाजू या ठिकाणी समान आहे, डावी बाजू सुद्धा कशी असली पाहिजे, समान असली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला तिसरं विधान काय लिहिता येईल, सो दॅट म्हणून अँगल AOP प्लस अँगल AOQ, उजवी बाजू समान आहे म्हणजे डावी बाजू सुद्धा समान. अँगल AOQ प्लस अँगल BOQ. आणि याचं कारण काय येईल, हे कशावरून लिहिलेलं आहे आपण, विधान 1 व 2 वरून. म्हणजेच फ्रॉम 1 and 2 म्हणजेच विधान 1 व 2 वरून. विधान 1 व 2 वरून. आता या ठिकाणी जर आपण बघितलं, तर बरोबरच्या चिन्हाच्या डाव्या बाजूला कोन AOQ, उजव्या बाजूला कोन AOQ, दोघांची माप सारखीचे म्हणजे दोन्ही कॅन्सल होतील. मग आता काय राहील, मग आता या ठिकाणी काय राहणार आहे, सो दॅट अँगल AOP इज इक्वल टू अँगल BOQ. अँगल AOP इज इक्वल टू अँगल BOQ म्हणजे पहिलं विधान काय झालंय, प्रूव्ह झालंय. म्हणजेच
साध्य झालंय. आणि याचवरून म्हणजे इथं आपल्याला असं म्हणता येईल, सिमिलरली we can prove that angle AOQ congruent angle BOQ. हेच आपल्याला मराठीमध्ये कसं लिहिता येईल, अशाच प्रकारे कोण AOQ एकरूप कोण BOQ आपल्याला सिद्ध करता येईल. हे आपल्याला सिद्ध करता येते. म्हणजे या ठिकाणी आपण अशी ही जी सिद्धता आहे, ही सिद्धता आपल्याला लिहिता येते. ही जी सिद्धता आपल्याला सहज सिद्ध करता येते. या ठिकाणी थोडंसं आपण झूम इन करून पाहूया, होतंय की म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी जी ही सिद्धता होती, ही सिद्धता आपल्याला सहज लिहिता येते. ठीक आहे, हरकत नाही. तर दोन रेषा एकमेकांना छेदल्या असता होणारे विरुद्ध कोण एकरूप असतात, अशा प्रकारची ही जी सिद्धता आहे ही आपल्याला लिहिता येते. तर ही सिद्धता जी आहे ती आपण लिहून काढा.
आणि अप्रत्यक्ष सिद्धता जी आहे ती आपण थोडक्यात बघूया. यामध्ये काही झूम इन झूम आउटचा ऑप्शन दिसत नाही आहे. अन्यथा तुम्हाला ही जी सिद्धता आहे ती एकाच याच्यात बघता आली असती. पण असो, ही पहा या ठिकाणी ही जी सिद्धता आहे ही अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी दिसेल. लिहायला जरा सोपं जाईल. नाही होते, ठीक आहे, काय हरकत नाही. चला, तर ही सिद्धता लिहून घेतल्यानंतर तुम्हाला जसा आपला व्हिडिओ चालू आहे तसतशी ही सिद्धता सहज लिहिता येईल. धन्यवाद.